तर नमस्कार मित्रांनो, आज आजी करते स्वयंपाक. म्हणजे चपातीवर आज आजीचा नंबर आहे. तर आजी कशी चपात्या बनवते चुलीवर. म्हणजे काय झालं ना, आत्ता वहिनी तिकडं लाडूकडे गेल्यात, मग त्याच्यामुळे आजी थोडा वेळ स्वयंपाक करते. नाही तर आजीकडे स्वयंपाक नसतो, पण असंच कधी कधी एमर्जन्सी लागली तर आई तिकडं पप्पांना मदत करते. आणि श्रीजीनी केली त्याच्यामुळं वहिनी गेल्यात, तर त्याच्यामुळे आजी चपात्या करते, स्वयंपाक करते. जमतंय ना तसंच, पण आजीनं लई दिवस झाला स्वयंपाक केला ना, तर त्याच्यामुळे पटपट जमत नाही एवढं. तर सध्याला लयच गरमी होती, आणि गरमी होती म्हणजे त्याला धगत आहे म्हणतात. धगलं ना जास्त दिवसभर तर पाऊस येतोच दुपारून, नाही तर संध्याकाळी. शुभश्री चल, बैलगाडीत मी आज मक्का आणली गुरांसाठी. आता बैलांना खायला टाकले. आता दुपारून बैलांना काम आहे, बैलांना जायचं आवतोवर. ह्यांना सगळ्यांना सकाळीच खायला टाकलं होतं. आता दुपार झाली आणि परत इथे कॅरेट शिल्लक ठेवले, ते थोड्या वेळाने बैलांना टाकायचे. चिमण्याला पण खायला टाकले आणि बैलांना फक्त मकाच खायला टाकली. नाटकं नको करायला. आणि मका बैलगाडी भरून मी आणली पण गायांसाठी, बैलांसाठी. नेपियर ते बघा तिथं नेपियर पण तोडून ठेवलं आहे. सगळे कामं केलेत पाऊस येण्याच्या आधीच, कारण की दुपारून पाऊस नक्की येणार आहे. हो ना. बैलगाडी घेऊन मी चाललोय आता तळ्याकडे. तर मित्रांनो, आता ह्यांना सगळ्यांना खायला टाकले. चिमण्याला खायचंच नाही, त्याच्या ड्रममध्ये मकाची हिरवी कुट्टी, पण तो खातच नाही, त्याला खायचं नाही. बाकीचे सगळे खात आहेत. आणि आज व्हिडिओज बनवला नाही कारण की गडबडले होती. तर तुम्हाला सांगतो, ह्यांना खायला टाकली आहे, थांब ना, ह्यांना खायला टाकली मकाची कुट्टी. मग ती वाळलेली मकाची कुट्टी, कारण की आपल्याला ना रविदाजींनी मका दिली होती, म्हणजे माझी छोटी आत्या. तर तिच्या आत्याने मका दिली होती. जिथं आत्या आपल्याला तळ्याकडल्या शेतात बाजूला आहे ना, तर त्या आत्याने ही वाळलेली मका दिली होती. भरपूर बैलगाडी भरून होती. मग त्यांना ट्रॅक्टर नांगरायला आलं होतं, पटकन नांगरायचं होतं. मग त्याच्यामुळे त्यांची मका पण आणली. एवढी बैलगाडी फुल भरून होती. तर तीच मका आत्ता मी सगळ्या गुरांना तीच मका खायला टाकली. फक्त बैलांना आपली हिरवी मका टाकली, बैल सोडता बाकीच्या गुरांना ती पांढरीवाली मका टाकली. म्हणजे मका चांगली, फक्त पाण्याचं शेवटला थोडंसं शॉर्टेज भेटलं पाण्याचं, तर त्याच्यामुळे पानं सुकून गेलेत. मग त्यामुळं हा जो मी सकाळी नेपेर आणला होता ना, तर हा आता उद्याच्याला वापरू आपण. त्या मकाची कुट्टी बघितली ना, तर पांढरी शुभ्रच येते, पण न्यूट्रिशन आहे त्याच्यात पूर्ण. हे बघा, कुठं कुठं हिरवी पण आहे. म्हणजे वय झालं नाही, वय हिचं म्हणजे खायला गुरांना खायला टाकण्याचंच आहे. फक्त थोडंसं पाण्याचं शॉर्टेज पडलं शेवटला, तर त्याच्यामुळं थोडीशी सफेद झाली आहे. नाही तर हे मका चांगली, न्यूट्रिशन वगैरे चांगले तिच्यात कुट्टीत. तर मित्रांनो, आता सगळे कामं झालेत, म्हणजे गुरांना खायला वगैरे टाकले. तर ते पलीकडचं पिल्लू होतं ना त्या रामफळीच्या झाडावर, तर त्या खोप्यातलं पिल्लू उडूनच गेलं. त्याने उडायचा प्रयत्न केला असेल आणि ते इकडं तिकडं पडलं असेल, परत उडायचं शिकलंच असेल वगैरे, काहीतरी झालंच असेल त्याचं. पण ते चांगले पंख वगैरे चांगलेच झाले होते त्याचे, म्हणजे वाढले वगैरे होते. आणि आता इथलं पिल्लू बघू. आता हे बघा, हे अगोदर माझा आवाज ऐकला ना तरी आ करायचं, पण आता आ करत नाही ते, कारण त्याला आई कळायला लागली आता त्याची. आणि हे पण मला वाटते 2-3 दिवसात उडून जाईल, कारण की ह्याला पण केस चांगले वाढले त्याच्या अंगावरचे, आणि पंख पण चांगले मोठे झाले त्याचे. हे पण उडूनच जाईल 1-2 दिवसात. हिरे आहे ना, आता त्याला संध्याकाळचं पाणी पाजून मध्ये घेतलं आहे. पाणी काय पिलं नाही, नॉर्मल आजार येतो, थोडासा ठसकतो आहे. म्हणजे त्याला असं वेगळं काही खाऊ पिऊ घातलं नाही, काय नाही. कुट्टीच खाल्ली त्याने, सकाळी नेपेरची कुट्टी टाकली होती. आज चरायला पण बांधलं नाही त्याला, काय नाही. नॉर्मल थोडंसं ठसकत होतं. मी पोहायला गेलो ना, तर त्यावेळेस ठसकत होता. मला आल्यावर आजी म्हटली की ठसकत आहे, तर मी आल्यावर लक्ष दिलं तर ठसकत नव्हता. पण खाल्लं नाही काही त्याने, बसला होता, परत खाल्ला नाही. पण आता पाणी पण पिला नाही, आणि पाण्यावर सोडल्यावर आता ठसकत होता तो. ठसकत होता म्हणजे असं शिंकल्यासारखं करत होता. आणि आज जरा शांतच आहे. थंडी वाजल्याने होते त्याला, थोडंसं शांत झालं आहे. बघा, हे केस नाही सरळ उभं राहिले ते. आज लवकर काम आवरलं होतं ना, तर ह्याला बाहेर काढले थोडंसं, 10-15 मिनटं थोडंसं फिरू. मला पण काय होतं ना, कामाचं नियोजन लागत नाही, जास्त वेळच भेटत नाही. आणि दुपारी वेळ भेटतो, पण दुपारी ऊनले असतं ना, तर मग बादलची पण परेशानी होती उन्हात. नमस्कार मित्रांनो. तर सकाळपासून व्हिडिओ बनवायचाच राहिला, आणि मध्ये पण 2 दिवस बनवला आहे, 1 दिवस तर लाईव्ह आलो होतो.
तर तुम्हाला सांगतो आत्ता पडलं पाऊस, म्हणजे पाऊस पडून गेला, चांगला मोठा पाऊस झाला. त्या रस्त्याने तिकडनं पाणी वाहत होतं, इथं पण पाणी साचले, समोर पाणी साचले, स्लॅबचे ते पन्हाळ्या पण गळत आहेत. आता गुरं असे बांधलेलेच, आता गुरांखाली व्हायला लागला चिखल. पण नाही, सुरुवातीला काही एवढा म्हणजे पाऊस येत नाही. मेन पावसाळ्यामध्ये गुरांना वरच्या शेडमध्ये शिफ्ट करावं लागतं. आता राहू दे, इथं व्यवस्थित येते. आणि तुम्हाला सांगतो शुभश्री मी सकाळी तिकडे बांधली होती, पावसात परत पप्पांनी मध्ये बांधली, पण भिजली ती पूर्ण. त्यानंतर आता दुपार झाली, सकाळचं अन्न खायला टाकलं होतं मी, आणि परत संध्याकाळची कुट्टी पण शिल्लकमध्ये आहे त्यांना. सरक रे स्टॅलिन. तर हे बघा, इकडं ही आहे धनश्री. तर ही बघा चांगली भूक असली, पानं पण खायला लागली, काही पण खायला लागली. तिला मी तिथं खाली ठेवलं होतं जागेवर, तिने खाल्लं की नाही काय माहीत. बघा ही पूर्ण भिजली बरं का, कारण की मी म्हटलं तब्येतीने स्ट्रॉंग आहे, राहू द्या बरं. मला वाटलं थोडा पाऊस येईल, पण पाऊस आला जास्तच, तर ती पूर्ण भिजली. मग अर्ध्या पावसात पप्पांनी तिला सोडून आणलं गोठ्यात. मी तर तिकडंच राहून दिलं होतं, म्हटलं जाऊ द्या, तब्येत वगैरे छान आहे. आणि दिवसा आहे, म्हणजे रात्री जास्त थंडी असते, दिवसा काही एवढं फरक नाही पडणार. आणि तिची तब्येत चांगली ना, मग त्याच्यामुळं मी पप्पांना म्हटलं होतं की राहू द्या तिकडं, काय अडचण नाही. पण पप्पांनी अर्ध्या पावसात आणली. आता तुम्हाला दोन्ही गुरांमधला फरक दाखवतो, दोन्ही वासरामधला. ही बाजूची ही नंदिनी आहे, तर ही पलीकडे होती तिच्यापाशी. बघा ना, ही 2 महिने मागची आहे नंदिनीच्या, तरी नंदिनीपेक्षा मोठी दिसते. तुम्हाला असं दाखवतो मी. बघा हिची तब्येत, म्हणजे ही लाईचं दूध आहे, तर त्याच्यामुळे ही किती वाढली. आणि तिला दूध नव्हतं, म्हणजे दुसरं दूधवरचं दूध पाहिजे, पण आईचं दूध नव्हतं, तर त्याच्यामुळे ती म्हणजे सेमच आहे, कमी नाही. पण 2 महिने मोठी आहे ना नंदिनी धनश्रीपेक्षा. तिची आई जर असते ना, सीता असते, तर मग नंदिनी आणखीन वाढली असते जास्त. तर अशी गोष्ट ह्या 2 पिल्लींची. चला, आता रात्रीची हिला इथं जागा असते नंदिनीच्या बाजूला. आता धनश्री कसं जरा दूध वगैरे पिते ना, तर खोड्या जरा जास्त करते, नंदिनीला आराम करून देत नाही. नंदिनीला आराम करायचं म्हटलं ना, एकदम पलीकडच्या बाजूला बसावं लागतं, कारण की ही जरा मस्ती करते. आता भिजली त्याच्यामुळे शांत झाली, जरा काकडली त्याच्यामुळं, नाहीतर मस्ती करते ना, मग नंदिनीला खाऊन पण देत नाही आणि काहीच नाही, आणि आराम पण करून देत नाही, अशी गोष्ट होती. बिचारी नंदिनी. हो रे, काय पाहिजे वृंदे तुला? आता बघा, आता खरा पावसाळा सुरू झाला आहे. आता आपल्याला शेतातली मशागत तर आपली झाली बरं का. फक्त काटवांतल्या शेतातली जिथं गहू होतं ना, तर ते एकच शेत मशागतीचं राहिले, नाही तर बाकी शेतात आपल्या सगळ्या शेतात मशागत वगैरे झाली चांगली बऱ्यापैकी. मग आता आपल्याला पेरायला काय अडचण नाही, 2-3 दिवसांनी आपण पेरायला चालू करणार आहेत. त्याच्यात आपण काय पेरणार तर बघूया. आता घरात खायला उडीद मूग नसले तर उडीद मूग पेरायचे, तूर नसेल तर तूर पेरायची, आणि म्हणजे घरी खाण्यासाठी भगर वगैरे थोडी थोडी करून उरलेल्या शेतात पूर्ण सोयाबीन करून टाकायची. जे मकाचं शेत आहे तर त्याच्यात राजमा वगैरे बघू पुढचं पुढं काय सुचतं रे, पण सोयाबीन जास्त करायची आपल्याला. आता हिला आणल्या बैलगाडीत, जरा हवेला आणलंय. बाहेर आली, हवेला आली. आत्ता झोपेतून उठली, आत्ता झोपेतून उठून इथं बैलगाडी तोबा केली. आता ती धरून उभा राहते, स्वतःहून धरून उभा राहते, आणि मनाला वाटेल तेव्हा खाली बसते. हो 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 हो. आता गुरांना खायला टाकले, ते बघा ती धनश्री कशी अडकली. ही इकडून पाठीमागे सरकली आणि नंदिनी तिच्या पलीकडून मध्ये गेली, असं झाले. आता गुरांना खायला टाकले, आम्ही बसलोत बैलगाडीत. जरा लाडू कसं मध्ये जरा लयच करायला लागली होती, रडायला लागली होती, तर त्याच्यामुळे तिला बाहेर आणलं. मग बाहेर आता तिची ती स्वतः खेळते, म्हणजे ती बाहेर आणण्यासाठीच रडते. बाहेर तिला मग खेळायला काही नसलं ना, तरी मग अशी स्वतःच मनाला खेळत बसते. आणि आता कसं सध्याला चिखल आहे ना, तर त्याच्यामुळे शेतात काही करता येत नाही. आता आपल्या शेताला मशागत चालूच होती, पण आता शेतात काही करता येत नाही. मग त्याच्यामुळे आता रिकामा बसलो. आणि बादलला मला रस्त्यावर घेऊन जायचं होतं, पण रस्त्यावर काय तळ्यातला गाळ व्हायला आहे थोडासा एका शेतकऱ्याने, तर ते गाळ सांडला आहे रस्त्यावर, तर ते कसं पाय स्लिप होते त्याच्या आता ओल्यामुळं. डंपी